मी अश्विनी खूप खूप स्वागत करते तुमचं माझं चॅनेल न्यू जर्नीमध्ये. आत्ता हे वातावरण बघून तुम्हाला कसं वाटलं? सकाळ सकाळी खूप छान पॉझिटिव्ह असं वाटलं की नाही? सकाळ सकाळचं हे जे वातावरण असतं ना, ते खरंच खूप छान असतं. प्रत्येकाने लवकर उठून या वातावरणाचा आनंद हा घेतलाच पाहिजे, कारण सकाळी जे वातावरण भेटतं ना, ते तुम्हाला पुन्हा दिवसभर मिळत नाही. तो फ्रेशनेसपणा, ती फिलिंग खूप छान असते, एकदम पॉझिटिव्हिटी. तर आज आपला व्लॉग हा जवळजवळ 4 दिवसांनी येतो आहे, कारण घराची साफसफाई चालू होती. आजचा व्हिडिओ हा फक्त साफसफाईचा आहे, तो पण सगळा नाही. थोडाफार किचनचा मी शूट केला आहे, कारण आत्ताच दिवाळी होऊन गेली, त्यावेळी पण साफसफाई झाली होती. आणि आता त्या सर्वांचा आवडता हिंदू धर्मातला अतिशय पवित्र असा मार्गशीर्ष महिना हा आता येतोय, आणि येतोय म्हणजे आत्ता चालू झाला कालपासूनच. या महिन्यात आपण दर गुरुवारी आणि शुक्रवारी महालक्ष्मीचे व्रत करतो, त्यामुळे पुन्हा एकदा स्वच्छ चकचकीत घर चमकवलेलं चांगलं, आणि पॉझिटिव्हिटी पण घरात याने वाढते. असं म्हणतात की या गुरुवारच्या उपवासामुळे वैभव, यश, समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा होते. जे कोणी करत नसाल त्यांनी यावर्षीपासून सुरुवात केली तरी पण चालेल, कारण कोणाकोणाला माहीत नसतं. मग कोण कोण म्हणतात आमच्यात करतच नाहीत वगैरे. तुम्ही सुरुवात करू शकता, कारण खूप छान पॉझिटिव्ह वाटतं. कारण काय, आपण करणार असतो महालक्ष्मीचीच पूजा करणार असतो, त्यामुळे आपल्या घरात जेवढी पॉझिटिव्हिटी वाढेल तेवढं चांगलंच आहे ना. आणि एखाद्या कुठल्याही देवताची पूजा केली तरी पण जी पॉझिटिव्हिटी होते ती खूपच छान अशी घरामध्ये एकदम त्या धुपाचा आणि ते जे आपण कथा वाचल्यानंतर जी पॉझिटिव्हिटी घरभर पसरते ना, ती खूप छान असते. त्यामुळे प्रत्येकाने हे व्रत केलेच पाहिजे. जे कोणी करत नसेल तर त्यांनी यावर्षीपासून सुरुवात करा. मला काहीच माहीत नसेल, तुम्ही नवीन पहिल्यांदा करणार असाल, तर आजूबाजूला ओळखींच्यातल्या त्यांना विचारा. आणि त्याच्यात तसल्यातलंही कोण नसेल तुमच्या आसपास ओळखींच्यातलं किंवा कोणी सांगणारं, तर पुस्तकं जिथं हे करतात तिथून पुस्तक घेऊन या. त्या पुस्तकामध्ये संपूर्ण माहिती सगळी दिलेली असते. परत आपलं यूट्यूब आहेच, त्याच्यावर पण सगळी माहिती उपलब्ध असते. जर योग्य वाटलं तर करा, नाहीतर असं नाही आहे की उगाच मनात नाही आणि करायचं म्हणून करायचं. कुठलंही व्रत करताना हे मनातून असेल तरच करायचं, किंवा एखादा स्टंट म्हणून आपल्याला दाखवण्यासाठी करायचं नाही आहे. तर असो, आता इथे तुम्ही कपाटाची अवस्था बघताय. फक्त आता 1 महिना होऊन गेला आहे तर ही अशी अवस्था झालेली. तर त्यासाठी मी पुन्हा एकदा इथं धुवून काढलं स्वच्छमध्ये. त्याला पूर्ण जी धूळ आहे ना घरातली, ती सगळी समोर अशी त्या कपाटावरच येते. त्याला काही असं हे वगैरे केलेलं नाही आहे. त्यामुळे मी आता यावेळेस त्याला पडदा वगैरे करण्याचा हे करणार आहे. समोरची जी धूळ आहे ती सगळी दरवाजातून सगळी समोरच येते. फक्त महिना दीड महिना झाला असेल सफाई करून, तर लगेच अशी कपाटाची अवस्था होते. आणि मी काय करते, त्याच्या खाली न्यूजपेपर वगैरे असं काहीच ठेवत नाही, कारण न्यूजपेपर वगैरे ठेवला तर झुरळं वगैरे होण्याची शक्यता असते. त्यामुळे डायरेक्ट भांडी तशीच, त्याच्यामुळे ते गंजल्यासारखे वगैरे डाग असं होतात त्याच्यावरती. मला वाटतं ते असं पुसून वगैरे काढलेलं बरं. पण आता यावेळेस मी त्याच्या खाली असं प्लॅस्टिकमध्ये वगैरे पेपर मिळतात ते लावण्याचा प्रयत्न करणार आहे, किंवा काहीतरी नवीन आयडिया सुचते का बघणार आहे आणि त्याच्यानुसार लावणार आहे. मग ते लावल्यानंतर तुम्हालाही दाखवेल मी काय बदल वगैरे केला ते. आणि ज्यावेळेस आपली किचन टूर करेल त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण माझं किचन कसं आहे, म्हणजे जो त्या साईडचा ओटा आहे तो ओपनली असा म्हणजे पूर्ण मोकळाच का ठेवला आहे, त्याच्यावरती भांडी वगैरेच काय येतात तुम्हाला पुढं पुढं वगैरे दिसतील, कारण त्याच्यावरती तुम्हाला गॅस वगैरे काही दिसणार नाही आहे, गॅसची शेगडी दिसणार नाही आहे. तुम्हाला वाटेल त्याच्यावरती फक्त भांडीच काय आहे, कारण ती दिशाचा प्रॉब्लेम आहे. ती दिशा म्हणजे दक्षिणची दिशा येते आणि त्या साईडला, त्याच्यामुळे मी ठेवलेलं नाही आहे. तर तुम्हाला ते सगळं हळूहळू दाखवेल ज्यावेळेस मी किचनची टूर करेल त्यावेळेस, की कसा सेटअप मी किचनचा केला आहे तो. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिले असतील की मोठं जे धुणं आहे ते असं का दिसते वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, कारण एकाच दिवशी ते काय धुतलेलं नव्हतं, 2-3 दिवस असं वगैरे धुतलेलं होतं. आणि कपाट पण मला एवढं बाहेर काढायला का मिळालं आणि ते संपूर्ण धुणं पण धुवायला का मिळालं सांगते. कारण जे आमची घरमालक आहेत, मला मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, त्यांचं अतिशय लक्ष असतं, बाहेरच असतात वगैरे. तर त्या गेलेल्या आहेत गावाला. मग त्या गावाला गेल्यात म्हटलं तोपर्यंत आपली मार्गशीर्षची सफाई पण होऊन जाईल. त्यामुळे पहिल्यांदा बाकीची सगळी कामं मी बाजूला ठेवली आणि ही सगळी जेवढी होईल तेवढी डीप क्लिनिंग करून घेतली. कारण बाकी सगळ्यांनी तुम्हाला जसं दाखवलं तसं बिल्डिंगमधल्या कुणी काहीही धुतलं तरी काही फरक पडणार नाही. मोठं धुणं धुवून टाकलं, 2-4 रगा धुवून टाकल्या, किंवा काय आपण त्याला म्हणतो वाकळ, गोधडी वगैरे असं वगैरे धुवून टाकलं तरी त्यांना काहीही फरक पडणार नाही. पण मी मात्र एखादं जरी काही धुतलं वगैरे तरी लगेचच चौकशा, पाणी किती वापरलं, हे किती वापरलं, कुठली खुन्नस आहे काय माहीत नाही आहे, तर ते सगळं चालू होतात. मग त्याच्यामुळं नादाला न लागलेलं बरं. गेले ना तोपर्यंत मी सगळं स्वच्छ धुवून वगैरे घेतलं.
आता तुम्ही मागापासून बघितला सगळं इथं पुढं वगैरे सगळं काढलं होतं मी वरचं. ही जी फळी आहे ही पण मी धुवून घेतलेली आहे, धुवून वाळवली पण आहे तिला, पण त्याचा काही शूट केलाच नाही. तुम्हाला म्हटलं मी थोडंफारच शूट घेतलं आहे. तसं धुवून वाळवून तिला व्यवस्थित जागेवर ठेवली. परत आपलं जे वाळलेलं कपाट आहे ते पण मी आणून आतमध्ये ठेवून टाकलं. आणि मगाशी आता तुम्ही मला दाखवलं त्याप्रमाणे भांड्यांचा जो राडा तो सगळा आपला त्या किचन ओट्यावरती टाकून दिला आहे, तो पण सगळा घासून काढला. आपल्याला वाटतं हे किचनचं काम, पण आपण डीपमध्ये करायला गेलं ना खूप असं निघतच राहतं, ते आपल्याला घाण वाटतच राहतं. भले महिनाभरापूर्वी काढू दे किंवा 15 दिवसापूर्वी काढू दे, तरी ते आपल्याला ते घाण वाटतच राहतं, जरी आपण रोज करत असलो क्लिनिंग तरीसुद्धा. पण ठीक आहे ना, मार्गशीर्ष महिना असो किंवा आपली दर महिन्याची क्लिनिंग असो, त्यानिमित्तानं आपलं स्वच्छ होतं आहे, हे महत्त्वाचं. यावेळेस मला अशी पूर्ण डीप क्लिनिंग पण करता आली आणि तुम्हाला दाखवता पण आली, कारण बाहेरचं शूट घेऊन बाकी घरातल्या घरात करते ते सगळं तुम्हाला दाखवलंच जातं, त्यात काही हे नाही आहे. यावेळेस मला मेन म्हणजे माझ्या मनासारखं बाहेर घेऊन व्यवस्थित त्याला काय म्हणतात रगड रगड असं खूप छान घासून घासून कपाटात धुता आलं. नाहीतर इतर वेळेस मग त्याला बाथरूममध्ये घ्या आणि मग ते ॲडजस्ट करून धुवा वगैरे. तुम्हाला माहिती आहे आपण स्त्रिया अशा आहोत की आपल्याला काम करायचं असतं ते आपण कुठे ना कुठे करतोच, म्हणजे ते ॲडजस्ट करून आपल्याला जेवढं पाहिजे असतं तसं ते आपण करतोच. पण यावेळेस खूप छान मनासारखं झालं, व्यवस्थित चकचकीतपणा करता आला आणि ते स्वतःच्या मनाला छान वाटलं की भारी वाटतं. तर अशा पद्धतीने आज माझं किचनचं मी तुम्हाला थोडंफार दाखवलं, जेवढं होता होईल तेवढं, कारण हे करण्यातच खूप जास्त वेळ जातो किचनचा. बाकी सगळीकडे आपण करतो ते काय लवकर पटपट होतं, कारण एकदाच सेट केलेलं सामान असले की त्या ठिकाणचं करायला एवढा ताप पडत नाही, ते पटापट होतं. पण सगळ्यात जास्त म्हटलं तरी किचनलाच वेळ लागतो. तर चला, माझ्या आजची किचनची मी तुम्हाला साफसफाई दाखवली, कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला, काय बोलण्यात चुकीचं वाटलं असेल ते पण नक्की सांगा. आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. असाच तुमचा सपोर्ट कायम असू द्या. उद्या भेटूच आपण.